चांगले पाण्याची कामं केले, रस्त्याची कामं केली, अनेक कामं केली, दुधाचं चांगलं काम केलं, साखरेचं चांगलं काम केले, सगळेच चांगले कामं केली. आत्ता जर ते पुन्हा निवडून आले असते तर त्यांनी कोणत्या प्रकारची कामं केली असती? हं तिने संगमनेर जिल्हा केला असता, परंतु हे राधाकृष्ण विखेला शिर्डी जिल्हा करायचा आहे. खऱ्या अर्थानं लोकांनी एक चूक केली. आता लोकांच्या लक्षात आलं का अमोल खताळला निवडून दिलं लोकांनी मोठ्या आशेने, परंतु 6 महिन्यापासून तो शिर्डी जिल्ह्याला समर्थन देतोय आणि त्याचा आम्हाला विरोध आहे. आणि संगमेर जिल्ह्यासाठी त्याला निवडून दिले, परंतु तो बदलून पडलाय. तो राधाकृष्ण विखेनी विकतच घेऊन टाकलाय शिर्डी जिल्ह्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, जर आपला हा जिल्हा त्या ठिकाणी जर संगमेर झाला नाही, शिर्डी जिल्हा झाला तर काय होईल आपल्यासाठी? आम्ही बंद करू. लोकांबद्दल मी नाही काही बोलणार, परंतु आत्माराम गजानन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे उपोषण करील त्याच्या दालनामध्ये, आणि जिथं पोलीस अडवतील का तिथंच मी झोपून घेईल. जसं की आता आपला हा ग्रामीण भाग आहे, तर या ग्रामीण भागामध्ये सरकारने तुम्हाला काय अनुदान दिलं का नाही? तुम्हाला काय वाटतं? अनुदान दिलं, परंतु ती मलमपट्टीचे अनुदान कशाला देता? शेतकऱ्याला योग्य रीतीने भाव द्या बांधून. अरे आमदारांना भाव मिळतो, प्रत्येक महिन्याला 3 लाख रुपये मिळतात, 2.5 लाख रुपये मिळतात, फॅसिलिटीज मिळतात. आमच्या शेतकऱ्याला अनुदान नको, परंतु शेतमालाला किफायतशीर भाव द्या बांधून. आता यापूर्वी काही भागांमध्ये नगरमध्ये पाणी नव्हतं, तर बाळासाहेब थोरातांनी पाणी आणण्यासाठी काय केलं पाहिजे, काय केलं? तुम्हाला काय वाटतं? चांगलं काम केलं बाळासाहेबांनी. तसं जरी मी त्यांना विरोध जरी असलो तात्विक, तरी तिने पाण्याबद्दल चांगलं काम केलं. आमच्या गावचा विकास हा सगळा चांगला आहे. कोणी केलं? हो, बाळासाहेब थोरातनी केला. हे समोर मंदिर बघा, इकडं गावात इकडं हे बघा, स्तंभ बघा, हे सगळं बाळासाहेब थोरातनी केलेलं आहे. आमच्या काय सांगता बाळासाहेब थोरातांबद्दल काय तुम्ही माहिती? नाही, त्यांचं आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त काम चांगलं आहे. आणि आमच्या गावामध्ये सगळ्यात भरीव मदत फक्त ही त्यांच्याकडून भेटलेली आहे. विखे पाटील आमच्या जरी शेजारी असेल तर त्यांची आत्तापर्यंत आमच्या गावाला कोणतीही 1 रुपयाची मदत नाही. हो, सरकार कसं हवे? नाही, सरकार आता तर मलाही कळतं आहे. आता तुम्ही दररोज फिरताय, आता सरकारचं असं झालेलं आहे का एकात एक टंगडे गुंतलेले आहेत. पण आम्हाला त्या सरकारशी काही घेणं देणं नाही आहे. पण आम्हाला एक वाटतं का आमचा नेता फक्त बाळासाहेब थोरात आहे. का आमच्या गावामध्ये तुम्ही इकडं लाईव्ह करून बघा ना, ते दवाखाना बघा, सरकारी दवाखाना आहे, इथं स्तंभ आहे, हे राम मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. आमच्या गावामध्ये जेवढे कामं झाले तेवढे सगळे फक्त बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनीच केलेले. त्यांच्याबद्दल काय काय कामं केले काय सांगता? शाळेबद्दल म्हणा. न शाळेला त्यांनी भरून मदत केलेली आहे ना. बाळासाहेब थोरातनी शाळेतला मदत केली आहे. पाण्याच्या संदर्भात काय? नाही, पाणी आमच्या गावात असा विषय आहे का आमच्या गावामध्ये पाणी रात्रंदिवस आहे. फक्त पाणी भरणारे माणसं नाहीत. पाणी कंटिन्यू चालू आहे. तुम्ही जर नळ चालू केला आणि तुम्ही बंद करून सुद्धा जात नाही का आमच्याकडं पाण्याची अडचणच नाही. तर आपल्याकडे जेव्हा बाळासाहेबचं हे होतं तेव्हा जी परिस्थिती होती, आत्ताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जेव्हा बाळासाहेब थोरात होते तेव्हा परिस्थिती एकदम चांगली आणि एकदम व्यवस्थित होती. आत्ताच्या मानाने त्या मानाने थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं वाटतं आहे. बाळासाहेब थोरातांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय बोलाल? ते आता आमचं वय तेवढं नाही ना, आता मला जेवढं आठवतं म्हणजे जेवढं आम्हाला अनुभवलं आहे तेवढं सांगितलं मी तुम्हाला, बाकी काही नाही. एक नेते म्हणून त्यांच्याकडे कोणत्या नेते म्हणजे 1 नंबर नेता आहे संगमनेरच्या हिशोबाने. आणि एक सामान्य माणूस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपली कामं होतात? नाही, होत होते ना. पहिल्या काळात जेव्हा आता समजा आमचं जे वय होतं लहान, आम्ही कॉलेजच्या बिलेजच्या हिशोबात होतो तेव्हा आमचे कामं होत होते. नमस्कार. संगमनेर शहराविषयी जी काही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल, या अगोदर बाळासाहेब थोरात यांनी जे काय जो 40 वर्षाचा कार्यकाळ साधला त्याच्यामध्ये खरोखर संगमनेरची परिस्थिती खूप चांगली आणि चांगली सुधारणा झाली. आणि संगमनेरला जेवढं सुसंस्कृत राजकारण आहे, हा संगमनेरचा विकास तूप खाल्या रूप येत नाही. तूप खाल्या रूप येत नाही अशी गंमत आहे. संगमनेरचा कोणताही भाग असो की प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब थोरात हे असे एकमेव व्यक्ती आहे का जिथं त्यांचं आदरण नाव घेतलं जातं. म्हणजे संगमनेरमध्ये नाही
तुम्ही पार महाराष्ट्र सोडा किंवा अदर राज्य सोडा, दिल्लीपर्यंत आहे, ठीक आहे असो. पण एक आहे की आत्तापर्यंत ज्यांनी जे केलं बाळासाहेब थोरात यांनी, की त्यांच्यासारखं काम आत्ता मला वाटत नाही पुढं कोणी करेल म्हणून.